नमस्कार मित्रांनो. जागेमध्ये आजच्या डेटला खूप काही फ्रॉड होतात. खूप काही लोक एकमेकांना फसवतात. विकणाराही सांगत नाही का माझ्या प्रॉपर्टीमध्ये लिटिगेशन आहे, कारण तो स्वतः अडकलेला असतो आणि स्वतःच्या गळ्यात पडलेला साप तो दुसऱ्या कुणाच्या तरी गळ्यात टाकत असतो. त्यासाठी तो मध्यस्थीची गरज घेतो आणि मध्यस्थी देखील तशीच भूमिका बरेच प्रमाणात पार पाडतात की त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आपल्या 2%साठी 50,000साठी ते 25 लाखाची प्रॉपर्टी एखाद्याला चिटकवतात. हे अतिशय दुर्दैव चाललेलं आहे. असो, पण बऱ्याच ठिकाणी हे अशा कारणामुळे काय होतं आहे की लोकांचा विश्वास दिवसेंदिवस एक छोट्या मोठ्या एजंटशी, छोट्या मोठ्या ब्रोकरवर उडत चालला आहे आणि त्यामुळं ते आपोआप गेटेड कम्युनिटी, प्लॉटिंग, प्रोजेक्ट मोठमोठ्या कंपनीकडे वळत चालले आहेत. त्यांना देखील माहिती आहे 2 रुपये जास्त जातात, पण प्रॉपर्टी ही टायटल क्लिअर मिळते, प्रॉपर्टीला पोझिशन मिळतं, चांगल्या प्रकारे कुणाची फसवणूक होत नाही, सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे. पण त्याच्या बदलात प्लॉटिंगवाल्याने देखील अवाजवी किंमत त्याची आकारण्यास सुरुवात केलेली आहे. त्या बाहेरच्या पब्लिकचा, इन्व्हेस्टरचा कुठेतरी गैरफायदा ते उचलतात असं तरी निदर्शनास येतं आहे बऱ्याचशा ठिकाणी. मग ते खोपोले असू द्या, कर्जत असू द्या, मुरबाड असू द्या, लोणावळा असू द्या. तर ह्या ठिकाणी तुम्ही पण जर अशा ठिकाणी कुठेतरी प्रॉपर्टी बघताय आणि बघत असताना मोठमोठ्या कंपन्यांकडे का जातात? कारण तिथे तुम्हाला सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, तुमचे पैसे फसणार नाहीत, इतर लोकांनी जागा घेतलेली आहे, अशी जेव्हा तुम्हाला श्युरिटी, खात्री निर्माण होते, म्हणून तुम्ही तिकडे पैसे टाकता. 2 रुपये महाग का होईना, पण क्लोजिंग करता, प्लॉट घेता. पण तशीच जर प्लॉटिंग सेम टायटल क्लिअर आणि चांगली ॲम्युनिटी असणारी जागा जर स्थानिक एखादा डेव्हलपर्स करतो, एखादा स्थानिक छोटा मोठा 10 एकरमध्ये करतात, काही ठिकाणी 5 एकरमध्ये करतात, तर त्यांची कॉस्टिंग, त्यांची किंमत ही प्रोजेक्टच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या किंमतीच्या तुलनेने कितीतरी कमी असते. पण ह्या लहान छोट्या मोठ्या डेव्हलपर्सकडे किंवा स्थानिक गावातली सरपंच म्हणा, एखादी सावकार व्यक्ती म्हणा, किंवा ज्याची 10-15 एकर जागा आहे, तो जेव्हा प्लॉटिंग करतो त्याच्यापर्यंत बाहेरच्या लोकांनी कसं पोचावा हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण त्याची तर ना मोठी ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग असते, ना फ्लॅक्स असतात, ना होर्डिंग असते, ना डिजिटल कॅम्पिंग असतं, ना कोणतीही टीम असते. पण मी तुम्हाला नेमकं काय करतो की अशा छोट्या मोठ्या मालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, जी तुम्हाला छोट्या छोट्या प्लॉटिंगमध्ये तुम्ही जर प्लॉट घेतला की तुमचा नक्कीच फायदा होतो. त्यांची किंमत ही कमी असते मोठमोठ्या कंपन्यांपेक्षा. तर आज देखील आपण बघणार आहोत एक अशीच स्थानिक माणसाने केलेली 25 एकरची प्लॉटिंग, ज्याच्यामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 6 ते 7 प्लॉट अवेलेबल आहेत. बाकी सगळे त्यांनी विकलेत. पण हे विकले कसे गेले? तर रेफरन्सने. एकाने प्लॉट घेतला, त्याने दुसऱ्यांना सजेस्ट केलं, दुसऱ्याने घेतला, त्याने तिसऱ्यांना आणलं, नातेवाईकांना आणलं. का? तर डिजिटल कॅम्पिंग नाही म्हणून यांचे फास्ट विकले जात नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, वेळ जातो, पण किंमत ह्याची रिझनेबल आहे. घेणाऱ्याचा एक फायदा आहे की घेणाऱ्याला प्रॉपर्टी मोठ्या प्रोजेक्टच्या तुलनेने कमीमध्ये मिळते. विकणाऱ्याचा हा फायदा आहे की जे मोठे प्रोजेक्ट असतात ते त्यांना एकदम तोडून किंमत करून ॲक्वायर करतात. त्यापेक्षा तरी जिथं 2 लाख रुपये गुंठा आहे तिथं हे लोक 1.5 लाखाने विकतात, जिथं 1.5 आहे तिथं 1 लाखाने विकतात. पण मी पण तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही देखील अशाच लोकांकडे जा जे स्थानिक लेवलवर जे प्लॉटिंग करतात 10 एकर, 15 एकर, 5 एकरमध्ये. तर त्यांच्याकडे तुम्हाला प्लॉट स्वस्त मिळेल. त्यांचा तुम्ही शोध करा. तुम्ही स्थानिकामध्ये विचारा, कुठेतरी गावातल्याने कुणीतरी प्लॉटिंग केली का? कारण मोठ्या कंपनीची प्लॉटिंगच्या तुलनेत ही 5 एकरमध्ये असते. पण आपल्याला एका प्लॉटशी घेण्याशी मतलब असतं. 20 गुंठे किंवा 1 एकर तो तुम्हाला स्वस्तात मिळतो. अशीच एक प्लॉटिंग आपण पाहूया. हे बघा, हा आहे इंटरनल रोड. जे कोणी म्हणतं की स्थानिक लोकांना प्लॉटिंग करता येत नाही किंवा ते करू शकत नाही, त्यांच्यासाठी हा एक त्यांच्या तोंडावर चपराक आहे की स्थानिकमध्ये देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतात आणि ते इतर लोकांच्या, इतर प्रोजेक्टच्या किमतीमध्ये खूप रिजनेबलमध्ये विकतात. फक्त त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचण्याची आवश्यकता आहे. ते तुम्ही पोहोचाल तर तुम्ही चांगल्या ठिकाणी एक चांगली डील तुम्हाला क्रॅक करता येते. हे बघा, इथे हे जे प्लॉटिंगमधले इंटरनल रोड आहेत आणि असं पण नाही की लोकांनी प्लॉट घेतला आहे. पाहू शकता, काही क्लायंट आहेत ज्यांना मी प्लॉट घेऊन दिला. त्यांनी एक सुंदर फार्म हाऊस डेव्हलप केला, स्विमिंग पूल बनवलं, एक 2 BHK बंगलो बनवला आणि ह्याला लागूनच एक 20 गुंठ्याचा प्लॉट आहे जो उपलब्ध आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो की ह्या प्लॉटिंगच्या पुढे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटरच्या पुढे ज्या किमती चालू आहेत त्या किमतीपेक्षा 10 लाख रुपये कमी एकरने ही प्लॉटिंग आहे. म्हणून ही इतक्या फास्ट विकली गेली. 25 एकरमध्ये ही प्लॉटिंग होती. जवळजवळ 50 एक प्लॉट होते, त्यातले फक्त 6 प्लॉट उपलब्ध आहेत आणि त्यातला हा एक पहिला प्लॉट. हे पहा, सुंदर असं देखील तुम्ही फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकता.
ही आहे दगडी कंपाऊंड ह्यांची संपलेली हद्द. आणि या कंपाऊंडला लागूनच, या भिंतीला, दगडी भिंतीला लागूनच हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा प्लॉट मित्रांनो ह्या रोडच्या तुलनेने खाली आहे, म्हणून तिथे भरणी करावी लागेल. मातीची खूप 1 ते 2 लाख खर्च येईल भरणीला, पण ही भरणी हे जे प्लॉटिंग करतात हे करून देतील. ज्या प्रकारे ही भरणी केलेली आहे ह्या प्लॉटमध्ये, त्या प्लॉटच्या हिशोबाने तुम्हाला भरणी करून देतील, जेणेकरून तुमचा पावसाचा पाणी इथे भरणार नाही, साचून राहणार नाही. मोठमोठ्या कंपन्यांना लाजवेल अशी ही साजेश एक सुंदर स्थानिक पातळीवर केलेला छोटासा प्रयत्न, पण तो यशस्वी ठरला. एक प्रामाणिकपणामुळं आणि केलेला सर्व कमिटमेंट पूर्ण केल्यामुळे इथे खूप स्पीडने ही प्लॉटिंग सेल झाली. हे बघा, इथपर्यंत हे इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत. ह्याच्या थोड्या पुढपर्यंत ह्याची हद्द आहे 20 गुंठ्याची. या प्लॉटमध्ये एक छोटीशी टेकडी देखील आहे. ही टेकडी आपण खोदून, हे तुम्हाला जो मालक आहे तो इथे भरणी करून देईल. बाहेरून देखील माती तुम्हाला आणून इथून टाकून देतील. हा इंटरनल रोड आहे. वरती 3 फेज कनेक्शन लाईट आलेलं आहे. बाजूला सुंदर असं फार्म हाऊस आहे. त्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांग इथून तुम्हाला दिसतील. हा असा एक मोठा फ्रंटेज आहे. साधारणतः 200 फुटाचा रोड ॲक्सेस या प्लॉटला आहे. हा पूर्ण प्लॉट मित्रांनो ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे शेतजमीनवर घर बनवू शकत नाही. जे सांगून मला कंटाळा आला, त्या लोकांना हे बघू शकता. एक सुंदर 2 BHK बनवलेलं आहे. ही जी दगडी कुंपण घातलेले आहे, हे दगडी जी कंपाऊंड आहे, इथपर्यंत त्याची हद्द आहे 20 गुंठ्याची. जागेमध्ये एक बांबूचं झाड आहे आणि 3 हापूस आंब्याची झाड आहेत. ही 2 आणि हा एक, असं 3 हापूस आंब्याची झाडं आहेत. या साईड वॉल कंपाऊंड, त्या साईड वॉल कंपाऊंड आणि मागच्या साईडने सिमेंटचे पोल मारलेले आहेत. आता याचं जाणून घेऊया किंमत आणि लोकेशन आहे याचं खोपोली पाली रोड. जेव्हा तुम्ही खोपोली पाली रोडवर कधी आलेत किंवा प्लॉट शोधायला याल, तेव्हा तुमच्या लक्षात इथे 100हून जास्त मोठमोठ्या कंपन्यांच्या होर्डिंग लावलेल्या आहेत. मोठमोठ्या कंपनीचे बॅनर आहेत, फ्लॅग्स आहेत. पण ह्या फार्म हाऊस प्लॉटिंगचा एकही बॅनर नाही, एकही फ्लॅग्स नाही. कारण ज्याची वस्तू चांगली असते त्याला मार्केटिंगची गरज नाही, त्याला आपोआप लोक रेफरन्सने येतात आणि क्लोज होतात. तर हा त्या पद्धतीचाच एक प्रोजेक्ट आहे. छोटीशी प्लॉटिंग आहे. 15-20 प्लॉट पैकी आता खूप प्लॉट सेल झालेत. फास्ट प्लॉट सेल होतात. आणि हा 20 गुंठ्याचा एक प्लॉट उपलब्ध आहे खोपोली पाली रोडवर. पेडली गावाच्या जवळ एक भैरव म्हणून गाव आहे छोटंसं. त्या भैरव गावाला लागून गावापासून 500 मीटर अंतरावर हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, ज्याच्यात रोड, लाईट, कंपाऊंड, गेट मारून तुम्हाला देणार आहे. किंमत आहे 20 गुंठ्याची 35 लाख रुपये, जी की निगोशिएबल आहे. किती निगोशिएबल आहे? मालकाशी या भेटा. 30मध्ये देतील, 28मध्ये देतील का 32मध्ये देतील, हे ते सांगतील. त्यांचा अधिकार आहे, मला काहीही सांगता येणार नाही. माझं काम आहे प्रॉपर्टी सजेस्ट करणं. आणि हे अंतर मुंबईपासून साधारणतः 1.5 तासाच्या अंतरावर आहे. एक 70 ते 80 किलोमीटरवर तुम्ही मुंबईहून इथे ॲक्सेस करू शकता. जर पुण्यातले असेल तर 2 तास लागतील. 35 लाख, 20 गुंठे, निगोशिएबल ॲग्रिकल्चर फार्म हाऊस प्लॉट. तुम्हाला बघायचं असेल नक्कीच या. धन्यवाद.